देणार आहोत बुलेश्वर महादेव मंदिराला, जिथे पांडवांनी ही पूजा केली होती आणि 1629 मध्ये आदिलशाही सरदार मुरार जगदेवने हे मंदिर विध्वंस करून दौलत मंगल किल्ला बांधला होता. मग शिवराय आणि पेशव्यांच्या काळात पुन्हा या मंदिराचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे. या मंदिराची खासियत म्हणजे इथे अर्पण केलेले पेढे काही वेळाने अदृश्य होतात. तर आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करतोय. तुम्ही बघू शकता हा नंदी. आणि तुम्ही या साईडला तुम्ही बघू शकता की कसं कोरीव काम केलेलं आहे. मुघलांनी इथं आक्रमण केलं, त्या टाइमला ह्या शिवलिंगवर का आक्रमण झालं नाही? देवाने भुंगे सोडले ते भुंगे सोडले होते का? बाकी सगळं तोडलेले. हो ना. मूर्तीच्या या साईडला आणि या साईडला एक होल आहे, तो त्या साईडमधून भुंगे बाहेर आले होते, त्यामुळे त्यांना शिवलिंगावरती हल्लाच नाही करता आला. एका साईडला पूर्ण रामायण आहे, महाभारत आहे, आणि एका साईडला पूर्ण समुद्र मंथन आहे. आणि तुम्ही बघू शकता कसं मंदिर आहे, एकदम ब्युटिफुल. एवढी सुंदर कलाकृती त्यांनी मोडून टाकली सगळी. आणि हे मंदिर जवळपास 800 वर्षांपूर्वी बनवलेलं आहे. पूर्ण देवी देवतांच्या इथं मूर्त्या आहेत. आणि या साईडला शिवलिंग. तुम्ही बघू शकता हे पिलर्स. तुम्हाला जवळून दाखवायचं म्हणलं तर हे बघू शकता तुम्ही, पाय हात सगळे मोडून टाकलेले आहेत त्यांनी. आणि हे फक्त एका साईडचं नाही, प्रत्येक साईडच्या मूर्त्या त्यांनी फोडून टाकल्या होत्या. आणि मी मगाशी तुम्हाला आतमध्ये नंदी जो दाखवला होता, त्याच्या पण पाठीवरती वार आहेत. खूपच सुंदर मंदिर आहे. इथं आल्यावर एवढं प्रसन्न वाटत आहे ना. तर मित्रांनो, हाच होता आपला व्लॉग बुलेश्वर मंदिराचा. आणि असाच कॉन्टेंट बघण्यासाठी फॉलो करा आपल्या फ्लेवर्स अँड जर्नीज पेजला.